कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर इनसेपरेबल जर्नी. तर आज आहे शरीफचा काय तू पहिलं सांगून दिलं यार. नको पहिलं नको सांगू. तर आज गाईज येतो एक मिनिट. आज गाईज खूप मोठा दिवस आहे आमच्या फॅमिलीसाठी. हे तुम्हाला माहिती पडेल. तुम्हाला आता मी पूर्ण अरेंजमेंट दाखवतो. त्या अरेंजमेंट वरनं थोडंसं तुम्हाला आयडिया येणार. जर आयडिया नाही आली तर पुढच्या या ब्लॉग मध्ये पार्ट मध्ये तुम्हाला माहितीच पडेल. हे बघा लड्डू आहे. तर मला असं वाटलं की सगळे लोक आलेले आहे आणि प्रॉपर तयारी केली आहे. चेतन प्रॉपर तयारी दाखवेलच तुम्हाला. बट येस, तुम्ही ओळखा काय आहे आज. येस, मला असं वाटलं की एवढा स्पेशल डे आहे, एवढा मोठा दिवस तुम्हाला आहे, आम्ही रिव्हील तर करून शरयूला दाखवल्यावर. येस हा दिवस आपण कॅप्चर करायलाच पाहिजे. तर आता मी तुम्हाला पूर्ण तयारी दाखवतो. हाय काय पुढे तर बोला. काय बोलू? अरे तुम्ही मला तिथून आवाज दिला काहीतरी बोलायचं. आता कॅमेराला काहीच बोलत नाहीये. सगळं फॅमिलीचं इंट्रोडक्शन करूया आपण. ठीक आहे, हर्षू दादा, नमस्कार. विनोद काका, मेरा छोटा भाई है. पप्पाचे छोटे भाऊ. छोटे भाऊ. पप्पा कुठे गेले? बाबा तर डायरेक्ट कॉलवरच असतात, नेहमी कॉलवर असतात भाई. कधी बघा यांना नेहमी कॉलवरच असते. झालं की नाही बोलणं? इथे पण तुम्ही कामच कराल का गुरुजी? इथे पण कामच कराल का म्हटलं? काम नाही रे, मम्मीचा फोन आला. हो हो, काय म्हणता मम्मी? भोसले काम. हा भोसले काम ते. स्माइल तर बघा गाईस, मम्मीचं नाव घेतल्यावर. नाहीच, करा करा करा, बोला बोला बोला. मम्मीला सांगा की छान झाले म्हणून. छान झालं. तर गाईस, मी तुम्हाला होम टूर पण देतो. हे आहे शिवानीचं घर, जे पप्पांचं नाव इथे ठेवलेलं आहे, पप्पा आणि मम्मींचं नाव. तर इथे आम्ही गालीचा टाकलेला आहे मस्त सुंदर. इथे झाडे ठेवलेले आहे. इकडे सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे मस्त. आणि हे शरू आणि शिवानीने केले आहे. वेलकम पाहुण्यांसाठी. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही मध्ये पण अशी मस्त अरेंजमेंट केली आहे. गालीचा वगैरे टाकून सगळे चेअर्स वगैरे ठेवले आहेत. आणि आता आतमध्ये जाऊ आपण. श्रावणीने बघा पूर्ण तयारी करून श्रावणी कामं करताय भाई. सगळं मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे आणि मग आता तयारी करते. काय म्हणते, कामं करताय. लड्डू, तुला मस्ती कमी करायला सांगितले ना मी. हा आमचा लड्डू. हा बघ बरं किती शांत बसलेला आहे. आरुष झोपलाय का रे? बाई तू तर झोपलाच आहे भाई. उठ, चल तुझं नाव सांग. पूर्ण नाव सांग. तुझं नाव? इकडे बघ, इकडे आवाजच नाही येत. कळलं तुम्हाला? काही कळलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. चलो, इकडे तयारी चाललेली झालेली आहे. लड्डी, हे लड्डी, ही आमची लड्डी, सगळ्यात गोड पाहुणा आमचा. लड्डी, लड्डी तुझं नाव सांग लवकर. लड्डी नाव सांग. लड्डी नाव सांग. लड्डी नाव सांग. ही पोरगी माझ्यासोबत कालपासून बोलली नाही गाईस. इतकं मी हिला जवळजवळ घेतलं. सगळे हिला उठवत होते. सगळे हिला सकाळी झोपून होते. आय वॉज द वन हु वॉज प्रोटेक्टिंग हर. तिला मस्त झोपू दिलं मी. आणि ही माझ्यासोबत एक शब्द बोलत नाहीये. व्हॉट इज दिस लड्डी? व्हॉट इज दिस? काय चालू आहे हे? आम्रखंड. आई तयारी चालू आहे डायरेक्ट आता. बघा इकडे पोह्यांची तयारी चालू आहे. पण आमचे पाहुणे जरा लेट झालेले आहे. येस येस, वहिनी आणि रिंकूताई. मम्मीला तर तुम्ही ओळखत असणार गाईस. मम्मी तर फेमस झाले डायरेक्ट. आणि ह्या आमच्या दुसऱ्या पाहुणी. कामा करणार शिवानी. काय बसली काय? माझ्या बाई, मी पहिल्यांदा असा हे बॉक्सर घातलेला काही. मला आवडत नाही ऍक्च्युअली. मला फुल पॅन्ट आवडते. पण ठीक आहे, जेव्हापासून लोअर बॉडी वाढले तेव्हा चांगलं वाटतंय. आता माझी तयारी दाखवणार. असं का? तयारी काय अशीच चांगली असते शिवानी तू. तर गाईस, होम टूर मध्ये आपण राहिलं तर तो हॉल होता. हे एक आमची बेडरूम आणि हे किचन. ह्याच्यावरती पण आपण जेव्हा जाऊ तेव्हा इकडे आम्ही अशी एक रूम काढलेली आहे. तर हे आमचं गावचं घर आहे. शिवानी, तुझी आठवण सांगायची तुला काही? होय, मी घराचा टूर पण दिला. तुला काही सांगायचं? मी सांगितलं की इथे शिवानी छोट्याची मोठी झालेली आहे, मोठू झालेली आहे, छोटीची मोठू झालेली आहे. येस, मोठा पाहुणा आमचा, जिचा हा पूर्ण दिवस आहे. इकडून दाखव. बिफोर बघून का गाईस, बिफोर. कारण की आफ्टर मध्ये तुम्ही ओळखणार नाही हिला. ट्रान्सफॉर्मेशन. अशी पण छान दिसतंय. मस्त दिसतंय. हॅपी हेअर डे तुझा आज. तर गाईस,
आता तुम्हाला होम टूर मध्ये एक रूम दाखवायची राहिली आहे, तर ते दाखवतो तुम्हाला मी. हे स्टेअरकेस आहे. त्याच्यानंतर ही जी रूम आहे, ही रूम बेसिकली आम्ही इथे आलो की शिवानी आणि मी इथे राहतो. तर ही रूम आहे छोटी. तर गाईज ही एक रूम आहे. ते मस्त कूलर लावलेलं आहे गाईज, आणि मस्त मस्त मस्त. तर गाईज आमचं छोटंसं घर आहे. आय होप की तुम्हाला आवडलं असणार. आणि त्याच्यानंतर मला ही गोष्ट दाखवायची. माझ्या मम्मीनी पप्पा गावावरनं आले आता या प्रोग्रामसाठी. तर माझ्या मम्मीनी सकाळी धापुडे काढले. तिने काल संध्याकाळी टाकले म्हणते, आणि सकाळी तिने धापुडे काढले माझ्यासाठी स्पेशली, कारण की उन्हाळ्यामध्ये मला धापुडे खायला खूप जास्त आवडते. मम्मीला माहिती आहे ना, मम्मीनी सकाळी उठून 5 वाजता हे धापुडे काढले आहेत आणि पप्पांजवळ पाठवले आहेत, ते पण नरम खायला. आता मी खाल्ले आहेत धापुडे, आणि बाकी असे सुकायला ठेवले आहेत. जे नागपूरचे विदर्भ असेल त्यांना माहिती असेल बेसिकली. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही, मे बी ज्वारीचे पापड वगैरे म्हणत असणार. बट गाईज लुक ॲट दिस. हा माझा फेवरेट आयटम आहे. आणि इथे आमचा छोटासा बगीचा, इथे आम्ही बसतो, आईस्क्रीम वगैरे खातो इथे. आणि हा छोटासा बगीचा. तर येस, हे आमचं आता माझं होमटाऊनचं जे घर आहे ते राहिलं आहे ब्लॉगमध्ये. हे शिवानीचं घर आहे. आणि वी आर बिल्डिंग समथिंग व्हेरी बिग इन पुणे. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ अस की आम्ही कुठून आलो आहे. आम्ही गावावरून आलो आहे आणि मग शहरामध्ये झालो आहे, शिफ्ट झालो आहे, तिथे शिक्षण घेतलेलं आहे. कोणी गाईड करणार नव्हतं. म्हणजे एवढे तुम्ही जेव्हा छोट्या शहरातनं मोठ्या शहरामध्ये जातात ना, इट्स लाईक की पूर्ण दुनियाच वेगळी असते. लाईक छोट्या गावाची दुनिया वेगळी असते, स्लो लाईफ असते इकडे, आणि मोठ्या गावामध्ये एकदम वेगळीच म्हणजे फास्ट लाईफ असते. बट आय एम रिअली प्राऊड ऑफ शिवानी यार, की ती इथून निघाली आहे, पुण्याला शिकली आहे, पुणेमध्ये जॉब करते आता. आणि असं पण नाही की भाई कमी याच्यामध्ये जॉब करते, एकदम चांगल्या पोझिशनवर, एकदम मस्त सॅलरीसोबत काम करते. आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. तर येस, असं छोटंसं इंट्रोडक्शन आहे गाईज आमच्या घराचं आणि आमच्या फॅमिलीचं. तर या पूर्ण दिवसामध्ये काय काय होते हे मी तुम्हाला दाखवत राहील. पण एक गोष्ट जी विदर्भामध्ये खूप कॉमन आहे, इट्स लाईक धूप, ऊन. हे बघा, तुम्ही मला बघू शकता की किती घाम आलेला आहे. भाई काल दुपारी 44 डिग्री सेल्सिअस होतं, 44. तर त्या कार्यक्रमाची तयारी अशी चालू आहे की इकडे आमचं जेवण बनवणं चालू आहे. बघा, हे सगळं जेवण बनवणं चालू आहे इकडे पाहुण्यांसाठी. तर अजून काय काय होतं मी हे सगळं तुम्हाला सांगेन. आता शिवानी कुठे चालली आहे मला माहिती नाही. अरे ब्रिजवर एकच कार पास होऊ शकते. हे असं टेम्पो आल्यावर आम्हाला साईड द्यायला असं वरती यावं लागतं गाईस. हा आमचा टेम्पो. त्यांचं लग्न असेल आज, त्यांची तुम्हाला वाईट वाटत. हा ना भाई, किती ऊन आहे शिव. चला तयारी करते, आंघोळ करते. बाय बाय. क्यूटी, अशी छान दिसते तू. चेना काय? करून पटकन. नाही चांगले राहतात. मला वहिनी फोटो पाठवले. छान राहते, मला आवडते. शिवानीची तयारी. आमच्या सगळ्या घरच्या बायका झाल्या रेडी होऊन पाहुण्यांची वाट बघत आहे, आणि पाहुणे झाल्या लेट. हो ना, पहिल्यांदाच लेट. काय 3 वर्ष आधी तुम्हाला काय आठवत आहे का? 3 वर्ष आधीच मी इथे बसलो होतो. इथे बसून माझा इंटरव्ह्यू झाला होता. इथे सगळे बसले होते. अरुणा मोठी यायची आहे ना. वरनं मोठी यायचे. शिशाला आणायला पाहिजे होतं तुम्ही. अरे बघ कशी खात आहे. लड्डी, ते बघ कॅमेरा तिकडे केला की तिकडे बघते ती. ए इकडे पा बघतच नाही इकडे ती. आता एक स्माइल कर बरं मस्त. हा स्माइल कर ना. कालपासून बोलले नाही बिलकुल काहीच. जसं ते करताना तुम्ही हे बघा, हे असं आहे बरोबर तशीच बोलते. पण कोण? श्रीषा. हो. म्हणजे असं आम्ही पण शूटिंग करून राहिली आहे असं दाखवते. पण आता तशीच बोलते. देखो ऐसा. तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता ना, म्हणून ते म्हणाले की आज तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा. तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे. तुम्ही मला सगळ्यात जास्ती प्रश्न विचारले होते. मला सगळ्यात जास्ती प्रश्न यांनी विचारले होते काय. म्हणून इथे बसवायचं आणि प्रश्न विचारायचे. बरंच विचारलं होतं यांना आपण.
तुम्ही त्यांना हे नाही करायचं काय? त्याला protection द्यायचं. मी काहीच नाही बोलणार आहे, तुम्हाला जे विचारायचं तुम्ही विचारा. नाही तर भुक्तभोगी एकाच घरातले आपण. तुला पण विचारायचंय परी, तुला कॅमेरा केला की डायरेक्ट तिकडे बघते ही कॅमेरा कॉन्शियस. का बरं आवडत नाही तिला? काय माहिती, हिरोईन आहे ती हिरोईन. हे घे, आली तू कॅमेरामध्ये, आली कॅमेरामध्ये, आली कॅमेरामध्ये. अरे अरे बाप रे, हसते, हसली 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 हसली. हे बघ तुला दाखवा तू कशी दिसते. तर आता मी हिला दाखवलं की कशी दिसतात बघा, पोज देता परत. असं चांगलं नाही बोलते, हे बघ. हा, तू बघितलं ना तू कशी दिसते आता कॅमेरामध्ये, छान क्यूट. दाखव आता. गोबडू गोबडू म्हणजे गोबडी लड्डी, आमची लड्डी. हे दोघं बघा नुसते मस्ती करतात. एका जागेवर बसा ना. आरुष, उठला का तू? आता शरीर आणि शिवानी तयार झालेली आहे, बघू तयारी. सुंदर, क्या बात आहे. आज हिचा दिवस आहे म्हणून पहिले आपण हिच्यावर फोकस करूया. एकदम सुंदर दिसत आहे भाई. अरे थांब ना, अशी आहे, अशी लाईटची अशी आहे. हा, आता दाखव, आता दाखव. येस, मस्त. आर्टिस्ट पण सुंदर दिसत आहे आणि आर्ट पण सुंदर दिसत आहे. देखो ना गाईस. भाई योगेश, तुझ्यासाठी सगळी तयार झाली आहे. मग शरू, कसं वाटतंय तुला फायनली? तर गाईस, आता तुम्हाला समजलं असणारच की आज काय आहे. आज आहे शरूसाठी खूप मोठा दिवस. शरूला बघायला पाहुणे येते आमच्याकडे आणि आज तिचं फायनल होऊ शकते. हा जर ब्लॉग आला तर समजा की फायनल होणार, आणि जर नाही आला तर समजा की नाही झाला. पण जर नाही आला तुम्हाला कळणारच नाही, तर आला तर समजा की फायनल झालंय. ओके, चल मग शरीर सांग. इथे आता पोझिंग देणं चालू झालंय. कॅमेरामॅन, आपला मेकअप आर्टिस्ट आपल्या पेज साठी व्हिडिओ काढून ठेवत आहे. चल, साडी चांगली वाटत कसं वाटतं तुला? एक नंबर सुंदर. कसं वाटतं मग तुला? मी खूप जास्त नर्वस आहे. खूप जास्त नर्वस आहे? नाही, ऍक्च्युली मी नर्वस पण नाहीये आज. मग तुला कसं फील एक्सप्रेस कर ना, कारण की तू जेव्हा हा व्हिडिओ बघशील ना 3 वर्षानंतर तुला आठवेल की, कारण की आता आमच्याकडे काहीच मेमरी नाही. आमच्या वेळेस शरू ब्लॉगिंग करत नव्हती की आम्ही पण ब्लॉगिंग नव्हती करत. आमचा एकही व्हिडिओ काढला नाही शरूने. करतच होतो ना आपण, वी आर नॉट. पण तरी मी तर होती ना, माझा नाही व्हिडिओ. भाई, आमचे जर व्हिडिओ काढले असताना काहीच, तर तुम्ही विचार करा की ते किती मोठी आठवण असते आमच्यासाठी. जेव्हा म्हटलं मी तुम्ही 10 मिनिटं जेव्हा बोलायला गेले तेव्हा तुम्ही काय बोलले? पण तेव्हा तुम्ही इतकंच बोललो म्हणजे की हे फायनली होतंय. नाही, हो, मी हा बोललो होतो फायनली होत आहे. हे तर बोलत आहे, पण अजून मला काय बोललो होतं माहितीये का? की मग शिवानी ठीक आहे ना, कधी साथ नाही सोडशील ना माझा, कधी मला हे नाही करशील ना, काय म्हणतात त्याला, नेहमी सोबत राहशील ना, आणि कधी साथ नाही सोडशील ना, असा विचारलं तुम्हाला. पण हे पण मी म्हटलं हो, मी सोडून देईन. पण मी हे पण बोललो होतं गाईस की फायनली होत आहे. हे तर बोललो होतं, मला आठवतंय. हे बोललो पहिले होतो. बसल्या फायनली होत आहे म्हटलं. Yes. आणि मग म्हटलं होतं की काय म्हणतात त्याला, यश शिवानी फायनल होत्या, भीती वाटत आहे. पण भीती वाटत नाहीये. तू म्हटलंच ना, हा. कारण मी तर शुअर आता कधी सोडशील नाही ना साथ, असा हात पकडून सोडशील नाही ना. आणि ही गोष्ट शरूला आठवत नाहीये. शरीला तर शरू माझं- आम्हाला बोलवायला आली होती. तुम्ही 10 मिनिटं जेव्हा बोलत अबे तू होते बोलवायला तर आली होती आम्हाला, तेव्हा पण तुला हे पण नाही माहिती ना की आम्ही साईडच्या कडे जाऊन बोलवतो. हो, मला हे पण नाही माहिती. बरं ठीक आहे. शरूचा सेगमेंट राहिलाय शिवानी, मला शरूचा सेगमेंट घ्या आणि तू डिस्टर्ब नको करू आता. मला खूप जास्त नर्वस फील होत आहे, एक्साइटेड पण फील होत आहे. मला काय माहिती, काय माहिती नाही, आय एम नॉट शुअर. आय एम नॉट शुअर म्हणजे की मला काय फील होत आहे हे मी शुअर नाही आहे. असं बाकी गोष्टी शुअर आहे, सांग ना. शुअर आहे, बट असं डायरेक्ट एक्साइटमेंट वाटत आहे, एक्साइटमेंट वाटत आहे, नर्वसनेस वाटत आहे नर्वस तर आहे, एक्साइटेड पण आहे. कसं जाईल, काय जाईल, सगळं खूप सगळं चांगलं जाईल. भाई, आता- जसा सगळा विचार केलाय तसंच सगळं माझ्यासोबत होईल. गाईस, तुम्हाला मे बी आता शरू आमच्या ब्लॉग मध्ये अशी रेग्युलरली दिसणार नाही. उलट जास्त दिसणार नाही. कारण की मी पुण्याशी माझा नवरा आहे, तर माझा नवरा आहे. आता जिजू, आता फक्त जिजूची करवती, आता योगेश करेल. आता मी जास्त दिसेल कारण की मी आता पुणे शिफ्ट होणार.
आम्ही तिला बोलू आता कधी कसं उठलं बोलला ये ग शरीर असं करतो आम्ही. आता असं म्हटलं तर असं वाटेल की नाही रे मला माझा नवरा नवरा आहे. आहे. मग तुम्ही मलाच त्याला बोलवायला, त्याला नाही त्याला बोलवायला? जेवायचं वगैरे त्याचं त्याला ऑफिस नाही आलं तर त्याचं ऑफिस आलं तर योगेश तुझं बघत असशील. त्याचं हे ऑफिस फक्त आलं तर? माझ्याबद्दल बोलतोय की तुला बोलवणार नाही दोघं जण बघून घे. पण त्याचं जर ऑफिस आलं आणि फक्त तुझं जमत असेल तर तू म्हणशील ना. मग येईल मी. आता तुम्ही थोडं मुकेंगे. तुला कसं वाटतंय ए शिवानी थांब ना यार तू पहिले हे करू दे मला मग तू काढणं आता मी काढायला आलो मला हेच हे बघा करायचंय. तुला काढायला आलो आणि तू हे करते तुला कसं वाटतं सांग. मला छान वाटत आहे. छान वाटत नाही रिअल सांग तुला मला त्याची छानच वाटत आहे. मला का वाईट वाटत छान तर वाटत आहे पण बाकीचं इमोशन सांग ना तुझं. बाकी सध्या हिट नाही होता मला जेव्हा हिट होईल तेव्हा सांगेन मी तुम्हाला. सध्या हिट नाही सध्या कार्यक्रम सगळा चांगला झाला पाहिजे याच्यावर माझं जास्त फोकस आहे. नाही जसं तुम्ही बघितलं लग्नाचा व्हिडिओ वगैरे तुम्ही जर बघितलं असेल तर एक अश्रू पडला नव्हता पण मला वाटतं शरूच्या लग्नामध्ये खूप जास्त रडणार आहे. मला नाही वाटत. नाही मला वाटतं रड मी तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं बेट लाव मग बेट लाव चल मला असं वाटतं की तुझ्या लग्नामध्ये खूप मला रडेल वाटतं नाही रडणार. पक्का पक्का. नाही बेटा तुमच्या समोर बेट लावली आहे गाईस. किती रुपयाची मला काय तुझ्या लग्नामध्ये जेवढे तुला पैसे भेटेल त्याची. शिवानीची पण तयारी बघा सुंदर दिसत शिवानी तयारी केस सोडते. अशीच चांगली दिसते अशीच राहते हो शिवानी अशीच पुढे ये, राहते. पुढे. ए माझी तयारी तर दाखवलीच नाही यार तूच दाखव. दाखव रे. काहीच माझं जरा कॉम्बिनेशन यांनी म्हटलंय गडपडलंय मग मला थोडंसं- चांगलं वाटतंय. गडबडलं तर आहेच. खरंच का? जवळ मला बोलून घे. ऑन कॅमेरा मला घ्यायचंय आज शरूची तयारी खूप सुंदर झाली आहे शिवणी गेली. आतापर्यंतची बेस्ट तयारी. अरे हे घे ना शरीफ पॉप मग आता तेच नाही का तयारी झाली. मम्मीची पण तयारी किती सुंदर दिसत आहे मस्त. ताईंची पण दाखवा द्या सगळ्यांची तयारी एवढं सगळं याची पण तयारी झाली आहे फ्रुट्स. तू तर तयारी सकाळपासून तयारी करून बसली आहे बाई. आधी नवरी बाई. छान दिसतं ना. चल त्यांना पण दाखवून दे. तुझं reaction घे जिजूचं. थांब. जिजूचं reaction. जमली का तयारी. कोणी म्हणते बघ. जिजू काय म्हणते? जिजू काय म्हणते? जिजूचं जायचं ना नाही. बारावी नाही का शिकली तू? भाई क्वेश्चनचे आन्सर सगळे लर्न करून ठेवले ना. हा काका सब हँडल करते. एक इंटरव्ह्यू करूनच घे. एक इंटरव्ह्यू करून घे. नाचून दाखव. टिचली माझी मागणी लावा. पप्पाला असं वाटतं भाई कधी येते. गाईस पाहुणे आलेले आहे आमच्याकडे आता. पाहुण्यांचं वेलकम चालू आहे. ए हर्षू वेलकम करत काय भाई ओय काय करत काय तू वेट करत आहे योगेश. व्हॉट इज दिस? काय भाई व्हॉट इज दिस? भाई योगेश तर खूप जास्तीच अक्कड सासूला एवढा वेट नाही करावं लागत. खूप जास्तीच वेट करत अक्कड भाई योगेश. सासूला एवढा वेट नाही करावं लागत. हा ना भाई. खूप वेट करते मी. हे अशी इकडून तिकडे फिरत आहे. इथून इकडे इथून तिकडे. हे आमचे दादा हे इंट्रोडक्शन सांगतच नाहीये भाई. अरे सगळ्यांना माहिती आहे ना. तर हा आहे प्रतीक दादा. तुम्ही एका ब्लॉग मध्ये जी शिरीषा एकदम मुलगी बघितलेली एकदम मस्त तुफान, खोर. एकदम तुफान. तुफान त्याची मुलगी. आणि सागर तर आले नाहीये. सागर दादा वगैरे नाही आले. का काम होते मूविंग होती है शार्प होते नहीं सिमरिया है एक और ये बहुत मोटी में कुछ बहुत नहीं एक से पूरा ही होती है नहीं ये सगळ्यात हे बनवलेली मूर्ती आहे. क्या रे भाई कितना टाइम बाप रे तुझा वेट करू आम्ही थकलो भाई. या वेलकम आहे तुमचं.
या 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 सोबत तयार पाहिजे होती. नाही रस्ता माहिती का आम्हाला? लोक आतमध्ये इथेच काढा आतमध्ये. काय काय फुल देतानाच काढायचं आहे म्हटलं. हो फुल ते रेकॉर्ड केलं. वेलकम वेलकम. किती वेट करवलं. साव 1 तासापासून विचार इथं उभी आहे. या 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 पोहेचं ठेवलं होतं पण ते कसं आता जेवण करावं लागते ना तर त्याच्यामुळं म्हटलं जेवणाची वेळ झाली शरीर थँक्यू. त्याच्यामुळं जेवण जाणार नाही मग. शरीर वाली आहे गाईज. शरीर असं 18 योगेशला एक प्रश्न विचारणार आहोत आपण. विचारले सगळे प्रश्न तिला. आमच्या समोर होते ना एखादी रिपीट. मला काही प्रश्न आता आहे नाही असं. सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटलं का? तुला काही प्रश्न असतील ते विचारू शकतो. तुला पण काहीच नाही. मी भेटलोय म्हणजे तिकडे वहिनी सोबत वर्ड करून दिले. मला आवाज नाही येत तुझा. सॉफ्टवेअर किती वर्ष? 6 वर्ष. सेम नाही चेंज. मग आता मोठी आहे चला. ओळख तर करून द्या ना. ओळख करून दे. शिवानी ओळख करून दे. या माझ्या सगळ्यात मोठ्या मोठे नंदोचा मोठे. या माझ्या आत्या या सगळ्या चिमण्या काकू. आणि या माझी ताई आहे. मावशीची मुलीला या पाहिजे. आणि मम्मीला तर ओळखतो. मम्मीलाच विसरली. त्याला ओळखतो ना हे केशव. मला ओळखतो ना नवरा. चला मोठी आहे सुरू. त्यांना पुढची डेट मोठ्याला मेडिकल तरी आहे नाही. पूर्ण योगेश युजी पीजी कुठे झालं? पीजी नाही झालं म्हणजे युजी झालंय. झालं ना KDA कॉलेज. की लग्नानंतर सगळ्या संपूर्ण होतात. लक्षात राहिले पाहिजे. फोटोज काढायला आवडतात का? हा फोटोज काढायला आवडतात. ती दुसऱ्याच्या फोटोज मध्ये यायला आवडतं का? नाही इतकं नाही बट ठीक आहे. फोटो काढून घ्यायला असतात. सांगितलं म्हणते डान्स येतं का विचारलो तुम्हाला. मोठी याला तर ब्रशअप करून देत आहे. थोडं आठवण काढून देत आहे. इकडे तोंड करून बसावं लागेल तुला. पण अक्षी टाकावं लागेल ना पहिले. अरे ऐसा डाल के मेरे को याद है ना. ऐसा डाल के ऐसा जाना पड़ता. शिवानी तू फोटोज काढशील.
आई तिथे ठेवलेला वेलकम टू द फॅमिली. वेलकम माझ्याकडे तर पहिला गुलाब पण आहे. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या आहे. जायचंय का बुके द्या एक्सचेंज करून घ्या. आता घ्या. हा हो ना. बरं चला टाळ्या. खाली बसून पण देऊ शकतो. क्या बात आहे. टाळ्या. इकडे बघ योगेश, इकडे लास्ट एक महिन्यापासून फोटो काढतोय. हे एक्सप्रेशन देत नाही हसरच नाहीये. तर फायनली झालेला आहे शरीरचा आता रोका फाईट. शरीर इज रोका फाईट नाव. कसं वाटतंय तुला? मेकअप पण नाही काढलाय तू. खूप मस्त वाटतं. हा मस्त वाटतंय. काय अशी डेट किती आहे? 26 एप्रिल. 26 एप्रिल. तुझ्या लक्षात आली पाहिजे आता. रोका फाईट. येस. तर गाईज याचाच अर्थ म्हणजे तुम्हाला अजून एक शादी सिरीज बघायला भेटेल याच वर्षी. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हे दोघं तर बिझी आहे. हे दोघं तुमची केअर नाही करत पण मी करतो. अरे मी हिला फोटो आय एम देअर फॉर यू हिला ऑलवेज. फोटो टाकून देते इंस्टाग्रामवर I am कारण की there ह्याच्यात for you हिची चॉईस always. बिलकुल चांगली नाही सॉंगची वगैरे. माझी चांगली आहे. बट स्टील आय एम देअर फॉर यू ऑलवेज गाईज. तर हा ब्लॉग जर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, हाईप करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. कुठं परत कॅमेरा तिकडे तो शी मध्ये निघाला बाई. अरे शी यार. तो तिकडे होतोय. हे तो नाही ती आहे ती. अरे शिट यार. शी मध्ये निघाली. नाही गाईज एवढंच दाखवू शकतो आम्ही. जास्त दाखवू शकत नाही तुम्हाला इकडे आता. बस इकडे. तर श्रावणी मी तुला हे म्हणत होतो. अरे बाय गाईज सी यू.